जय स्वराज्याला शिवराय, जय मिळालेले शंभूराजे, जावळी तालुक्यात एका जय छोट्याशा खेड्यात जिजाऊ एक माता. मूल जन्माला आले. अतिशय आज चालाक, आपण या बलवान भागात आणि पाहणार साहसी आहोत बगीचे तानाजी दिवस होते. पीक मालुसरे जोमात उगवत, यांनी परंतु रानडुकरांनी शिकार उच्छाद मांडला केलेली होता. रानडुकराची कहाणी. बळीराजा त्रस्त झाला होता. उभ्या पिकाचं नुकसान होत होतं. हवालदिल शेतकरी जिजाऊ मासाहेबांच्याकडे आले आणि आपली गाऱ्हाणे त्यांनी मांडले. म्हणाले, मासाहेब मासाहेब, सोन्यासारख्या पिकाचं नुकसान होतंय. आपण काहीतरी उपाय करा. शेतकऱ्यांची व्यथा ऐकून मासाहेबांना एक विलक्षण युक्ती सुचली आणि त्यांनी आजूबाजूच्या सर्व गावामध्ये दौंडी पिटवली. जो कोणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावराचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड़ं बक्षीस म्हणून दिलं जाईल. दौंडी ऐकून गोडोली गावच्या या तरुणाने रानडुकराला ठार मारायचे ठरवले आणि तो आपल्या भाल्यानिशी रात्रीच घराबाहेर पडला. आणि मध्यरात्रीपूर्वीच त्याने रानडुकराचा बंदोबस्त केला. ठार मारलेले जनावर घेऊन तो थेट गडावर पोहोचला. पहारेकऱ्यांनी अवेळी आलेल्या या तरुणाकडे विचारणा केली की काय रे, इतक्या मध्यरात्री काय काम आहे? त्यावर तो म्हणाला, महासाहेबांनी भेटायचे. त्यांनी दौंडी दिली होती नव. जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कळं देणार म्हणून. पहारेकरी म्हणाला, अरे सकाळच्याला यायचं, महासाहेब झोपल्यात आता. यावर तो म्हणाला, नाही नाही, आत्ताच भेटायचंय मला. हा गोंधळ ऐकून महासाहेब स्वतः जातीनं बाहेर आले आणि म्हणाल्या, काय गोंधळ चाललाय रे? यावर तो तरुण म्हणाला, महासाहेब महासाहेब, तुम्ही दौंडी दिली होती नव, म्हणून आणलंय बघा जनावर मारून. महासाहेब म्हणाल्या, अरे पण सकाळी आला असतास तर काय सोन्याचं कडं दिलं नसतं का आम्ही तुला? तेवढ्यात तो तरुण म्हणाला, सोन्याच्या काड्यासाठी नाही आलो महासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलोय महासाहेब. हे ऐकून महासाहेब पुढे आल्या आणि म्हणाल्या, नाव काय रे तुझं? तो म्हणाला, तानाजी मालुसरे.